नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. एबीपी माझावर कौल मराठी मनाचा मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्यातल्या 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांतल्या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य कैद झालेलं आहे. काल मतपेटीमध्ये राज्यातली मिनी विधानसभा म्हणता येईल. 2014 मध्ये राज्यानं कौल दिल्यानंतर एका पक्षाला आता त्या पक्षाची परीक्षा म्हणावी लागेल, ती काल मतपेटीत बंद झालेली आहे. उद्या कौल येणार आहे. एबीपी माझावर तुम्ही सतत हा कौल येईपर्यंत आणि सगळे महापौर स्थानापन्न होईपर्यंत अंतिम क्षणापर्यंत हे सगळं अखंड कव्हरेज बघत राहाल. सगळे तज्ज्ञ एबीपी माझामध्ये तुमच्यासाठी या सगळ्याचं विश्लेषण करणार आहेत. एक बातमी आता सुरुवातीला येते ते म्हणजे शिवसेनेच्या गोटातून कालपासून एक्झिट पोल येत आहेत, अनेकांचे अंदाज येत आहेत. आता शिवसेनेनं त्यांचा एक अंदाज वर्तवलेला आहे आणि सेनेचं असं म्हणणं आहे, ज्या वेगवेगळ्या शाखांमधून आणि झालेल्या मतदानाच्या माहितीच्या आधारे त्यांनी मिळवलेली आहे. सेनेचं म्हणणं आहे की त्यांना 100 जागा मिळतील मुंबईमध्ये. वाढलेल्या टक्क्याचा फायदा जो आहे मतदानाचा हा त्यांना मिळेल आणि त्यामुळे सेनेचाच महापौर संपूर्ण बहुमतामध्ये मुंबई महापालिकेमध्ये स्थानापन्न होईल असं सेनेचं म्हणणं आहे. सेनेचा हा दावा आहे. ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. ऋत्विक, काय म्हणणं आहे सेनेचं? त्यांचा आत्मविश्वास वाढलेल्या टक्क्यावर आहे की केलेल्या कामावर आहे? मयुरेश, अवघ्या काही तासात निकाल स्पष्ट होणार आहेत. मात्र प्रत्येक पक्षाची एक यंत्रणा असते. ह्या यंत्रणेनुसार जी माहिती उपलब्ध होते. आपण जर शिवसेनेपुरतं बोलायचं झालं तर शिवसेनेने जी मुंबईची भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार मुंबईची विभागणी ही 10 भागात केलेली आहे आणि या 10 भागांसाठी स्वतंत्र विभाग प्रमुख नेमलेले आहेत. प्रत्येक विभाग प्रमुखाला किमान 18 ते 20 जागांची जबाबदारी देण्यात आलेली होती आणि जी माहिती मतदानाचा टक्का असेल किंवा जो पॅटर्न असेल याची माहिती जी आता उपलब्ध होते आहे, जी बूथनुसार, जी वॉर्डनुसार, जी शाखेनुसार त्यांना प्राप्त होते आहे, त्यानुसार जर आपण पाहिलं तर प्रत्येक विभाग प्रमुख हा 8 ते 10 किमान जागा निवडून आणेल असं सांगण्यात येते. आणि ही जर बेरीज आपण केली तर कमीत कमी 80 ते 100 जागा शिवसेनेला सहजरित्या मिळू शकतात. याहूनही अधिक जागा शिवसेनेला मिळू शकतात जर त्यांनी जी काही स्ट्रॅटेजी या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि ती जर वर्क झाली तर निश्चितच 110 पर्यंत शिवसेनेला जागा जास्तीत जास्त मिळू शकतात असा अंदाज शिवसेनेच्या सूत्रांकडनं वर्तवण्यात येतोय. मात्र हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की 114चा मॅजिक फिगर आहे मयुरी, आणि तो गाठण्यासाठी शिवसेना पुढची आकडेवारी जे अपक्ष उमेदवार असतील, छोटे मोठे पक्ष असतील, यांची जुळवाजुळव कशी करते आणि भगवा महापालिकेवर कसा फडकवते हे पाहणं महत्त्वाचं या सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद ऋतुविक. त्यामुळे सेनेचा पण अंदाज सांगतो की 100 पर्यंत पोहोचतील, पण बहुमताचा दावा तरी अद्याप सेनेकडनं येत नाहीये. या अंदाजामध्ये जर बघितलं तरी सुद्धा प्रत्यक्ष मात्र ते बहुमताचा दावा पहिल्या दिवसापासून करतायत. दोघंही करतायत, सेनाही करते आणि भाजप सुद्धा करते. आशिष शेलार आणि अनिल परब या दोघांनी आपापल्या पक्षांसाठी बहुमताचा दावा कसा केलाय ऐकूयात. मतदारांनी यावेळेला नक्की केलेलं होतं की गेल्या 5 वर्षात किंवा गेल्या 20 वर्षात जे शिवसेनेने जे काय काम केलंय, म्हणून त्यांना पुन्हा आत्मविश्वासाने पुन्हा एकदा मुंबईची सत्ता ही शिवसेनेकडे द्यायचा हा त्यांचा विचार नक्की होता आणि त्या विचाराचा परिणाम आज मतदानाच्या टक्केवारी, वाढलेल्या टक्केवारीमध्ये दिसतोय. गेले 20 वर्ष सेना मुंबईसाठी झटते आणि लोक त्याची पोचपावती ही निवडणुकीच्या माध्यमातून देत असतात. भारतीय जनता पक्षानेच परिवर्तनाची साथ दिली होती. अन्य कुठल्याही पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तनाची साथ दिली नव्हती. पारदर्शक कारभार आणि परिवर्तन या मुद्द्यावर भाजपचा प्रचार चालू होता आणि त्यामुळे आज दिलेला प्रतिसाद हा भाजपच्याच बाजूने असं आमचं मत आहे. बहुमत मिळेल याच भावनेने आम्ही काम केलंय. पूर्ण बहुमत, संपूर्ण विकास हा आमचा नारा आहे आणि म्हणून मुंबईकर जनता त्याच गोष्टीला प्रतिसाद देईल असं आमचं मत आहे. त्यामुळे दोन्ही सेना आणि भाजप दोघांचंही म्हणणं आहे की बहुमत आमच्याच पारड्यामध्ये असेल. पण कळीचा मुद्दा जो कालपासून ठरलेला आहे तो म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. 45% मुंबईकरांनी मतदान केलं होतं, या काल 55%, जवळपास 10% वाढलेलं आहे. आणि केवळ मुंबईत नाही तर महाराष्ट्रभरात सगळ्याच शहरांमध्ये आणि जिल्हा परिषदेसाठी ग्रामीण भागामध्ये मतदानाची टक्केवारी पूर्वीपेक्षा, इतिहासापेक्षा प्रचंड वाढलेली आहे. त्याचा फायदा कोणाला होणार हाच आपल्या चर्चेचा पहिला मुद्दा आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत आशिष दीक्षित आहेत, ज्येष्ठ पत्रकार, क्विंटमध्ये ते लिहितात, मुंबईविषयी जास्त ते लिखाण करतात. सोबतच सुशील कुलकर्णी आहेत, बीडहून आपल्याकडे आलेले आहेत, मराठवाडा आणि ग्रामीण भागाची जाण त्यांना आहे. सोबत अरुण खोरे आहेत, ज्येष्ठ पत्रकार. युवराज मोहिते थोड्याच वेळात आपल्यासोबत येणार आहेत. विजय चोरमारे येथील मृणालिनी नानिवडेकर आहेत आपल्याबरोबर, ज्येष्ठ पत्रकार, त्याही याविषयी बोलतील. आणि प्रकाश पवार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, अभ्यासक आपल्यासोबत आहेत. प्रत्येकाला हाच प्रश्न की वाढीव टक्केवारी जी आहे याचा परिणाम काय होणार? प्रत्येक पक्ष म्हणतो आहे की त्याची फायदा आम्हालाच होणार. मृणालिनीताईपासून सुरुवात करूयात. मुंबईत काय होईल आणि महाराष्ट्रात काय होईल?
मुंबईबद्दल बोलायचं झालं तर मुंबईत खरोखर जे विक्रमी मतदान झालेलं आहे ते मती गुंग करून टाकणार आहे. काल ज्या रांगा लागलेल्या होत्या त्यात मराठी उमेदवार मोठ्या प्रमाणात बाहेर तर आलाच होता, पण त्याचबरोबर मुंबईत आलेले जे परप्रांतीय आहेत शिवसेनेच्या भाषेतले ते देखील फार मोठ्या प्रमाणात या रांगांमध्ये होते. बदलासाठी मत आहे की मराठी माणसाच्या हक्कासाठी मत आहे असं एक द्वंद्व या मतदार रांगा जर पाहिल्या तर स्वाभाविकपणे मनात येत होतं. त्याचबरोबर राज्यातल्या बाकी अन्य ठिकाणी पण जे वाढलेलं मतदान आहे, विशेषतः जिल्हा परिषदेतलं, ते देखील कोणाकडे जाणार हा एक फार मोठा प्रश्न आहे. नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने एक निर्णायक आघाडी घेतली होती. 4थ्या क्रमांकावरून हा पक्ष क्रमांक 1 वर जाऊन बसला होता. जिल्हा परिषदेतही हा फायदा होईल का बघावं लागेल. पिंपरी चिंचवड जे साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल असा अंदाज आहे, तिथे पण बुचकळ्यात टाकणारं मतदान झालेलं आहे आणि सगळ्या महापालिकांपेक्षा जास्त झालंय. हो बरोबर. आणि त्याचबरोबर नागपूर हा जो मुख्यमंत्र्यांचा आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला आहे, तिथे मात्र कमी मतदान झालेलं आहे. त्यामुळे बदललेली टक्केवारी नक्की कोणाची हा खरोखर यावेळेला प्रश्न आहे. मुंबईत तर मला असं वाटतं की हा भाजप आणि शिवसेना या दोन्हीकडे कदाचित समसमान जाऊ शकेल आणि बाकी ठिकाणी तो कसा जाईल ते मला असं वाटतं उद्याचे निकाल स्पष्ट समसमान करतील. मुंबईमध्ये तरी हा फायदा दोघांनाही राहील असं मृणालिनी दांडेकरांचं म्हणणं आहे. सुशील कुलकर्णींकडे जाऊया. सुशील, विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेला जास्त मतदान झालंय, 70% ॲव्हरेज पहिली फेज आणि दुसरी फेज जर बघितली, ते कशाकडे अंगुली निर्देश करताय ग्रामीण भागातला मतदान? ग्रामीण भागामध्ये जास्तीचं मतदान होणं हा आश्चर्याचा विषय या निवडणुकीत आहे असं मला वाटत नाही. कारण सगळीच पक्ष मिळून तिथे लढलेली आहेत. एकूणच प्रतिष्ठापनाला लागलेली आहे, विशेषतः भाजप आणि शिवसेनेची. काँग्रेसला आपल्या अस्तित्वाची लढाई ही वाटते आहे. त्यामुळे या सगळ्यांनी मिळून ज्या लोकांना एकत्रित करून मतदानासाठी आणलेलं आहे, म्हणजे तिथले जर प्रयत्न आपण बघितले असते कळलं असतं की गावातला कोणताही माणूस मतदानापासून वंचित राहू नये याची काळजी त्या लोकांनी तिथे घेतलेली होती. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर सगळ्यांच्याच प्रयत्नाचा भाग म्हणून मतदारांची संख्या वाढलेली आहे. राष्ट्रवादीने ते मतदार बाहेरून आणलेले आहेत, गाड्या पाठवून आणलेले आहेत, काँग्रेसने आणलेले आहेत, भाजपनं आणलेली आहेत. कारण हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे ही निवडणूक म्हणजे. आणि त्यासोबत भाजपला आपलं वर्चस्व दाखवून द्यायचं आहे. यासाठी संपूर्ण शक्तीपणाला लावून अधिकाधिक मतदान जे शहरी भागामध्ये आहेत मतदार, ते ग्रामीण भागामध्ये ओढून आणलेले आहेत आणि त्यांच्याकडून मतदान करवून घेतलेलं आहे. मतदान वाढण्याचं हे एक मुख्य कारण आहे. आणि असं मतदान वाढलेलं असल्यामुळं ते एका विशिष्ट कोणाकडे गेलंय, जसं म्हणाले ते आता म्हणाले की अमक्यासाठी मराठी टक्क्यासाठी का, भाजपला आणण्यासाठी का, शिवसेनेला आणण्यासाठी का, असा प्रश्न जिल्हा परिषदामध्ये तो उरत नाही. जसा तो मुंबईत दिसतो तो तिथे तसा उरत नाही. आपल्या आपल्या लोकांच्या प्रतिष्ठा जपण्यासाठी, आपल्या आपल्या लोकांना विजयी करण्यासाठी हे मतदान झाडून सगळं तिथून आणलं गेलं. आणि म्हणूनच प्रतिष्ठेच्या या लढाईमध्ये आता एडी चोटी का जोर लगा आहे, डू ऑर डायची पोझिशन आहे सगळ्याच पक्षांसाठी. म्हणजे काँग्रेसला जर नाही जमलं तर मग संपलं सगळंच अशी स्थिती आहे, अशी परिस्थिती. तर त्यामुळं ते मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे. आणि हा जो फायदा होईल तो सगळ्यांना समसमान पद्धतीनं विभागून जाईल असं मला वाटतं. आणि यात आणखी एक मोठा मुद्दा, ते श्रेय कुणाचं हा विषय नंतर आपल्याला कळेलच, हे वाढल्याचा फायदा कुणाला. पण मतदार याद्यांमध्ये जी दुरुस्ती निवडणूक आयोगानं केलेली आहे, अनेक वेळेला काही नावं वगळलेली आहेत, ती संख्या आपण 1-2 टक्क्याच्या घरात जरी धरली तरी मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या ही संतुलित झालेली आहे. कुठे जास्त होते, 2-2 काढले वगळलेले आहेत, अशी 1-2 टक्के जरी संख्या गृहीत धरली आपण तरी ती संख्या बऱ्यापैकी नियंत्रित तुम्ही त्यांना संतुलित असं म्हणतायत, पण मुंबईमध्ये विशेषतः जास्त करून तो पॉलिटिकली चार्ज विषय बनलेला आहे आणि लोकांच्या खूप राग येत आहे बाबतीमध्ये की 11 लाख मतदार गायब कसे झाले. त्या मुद्द्याकडे आपण येऊयात, पण तुर्तास ग्रामीण भागावर केंद्रित करूयात. पवार सर, जसं सुशील आता अगोदर म्हणाले की फार ही आश्चर्यकारक गोष्ट नाही ग्रामीण भागामध्ये मतदान वाढणं, ही शहरामध्ये ती असू शकते, आपल्यालाही असं वाटतं का? आणि दुसरी गोष्ट, काँग्रेस राष्ट्रवादीचं ग्रामीण भागामध्ये वर्चस्व होतं अगोदर, हे तर बरोबर आहे, पण यंदाच्या निवडणुकीत भाजपनं जोर लावला. काँग्रेस राष्ट्रवादीकडनं इन्कमिंग झालं, ज्या प्रकारचं भाजपनं कॅम्पेनिंग केलं त्याचा परिणाम सुद्धा मतदानाच्या टक्केवारीवर झाला असावा असं आपल्याला वाटतं का भाजप सत्तेमध्ये आल्यानंतर? यातला पहिला मुद्दा तर फार महत्त्वाचा आहे की जे भाजप ग्रामीण भागामध्ये स्पर्धा करू लागलेली आहे, त्याच्यामुळे भाजपकडे नरेंद्र मोदी समर्थक आणि देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेकडे पाहून मतदान करणारे लोकांच्यामुळे टक्का वाढण्यास निर्णायक मदत झाली असेल. परंतु दुसरा एक मुद्दा आहे तो कोणता, तर साधारणपणे मतदानाच्या याद्या बदलल्या गेल्या, चेंज झाल्या, त्याच्यानंतर किती बदल झाला तर त्या बदलामुळे सुद्धा टक्केवारी वाढण्याला मदत होऊ शकते. आणि तिसरं जे निर्णायक आणि महत्त्वाचं कारण आहे,
ग्रामीण भागाच्या निवडणुका कशा होतात आणि ते राजकारणाचा अर्थ काय लावतात हा मतदानाची टक्केवारी वाढण्याशी संबंधित मुद्दा आहे. आणि तो का, तर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पक्षाची होत नाही, तर त्या भागामध्ये असणाऱ्या गणातल्या जातींच्या स्पर्धेची होती. त्याच्यामुळे आपली जात टोटल मतदान कशी करेल आणि तो जिथं असेल तिथून आणून ते मतदान घडवून आणायचं, ही मला वाटतं की अनेक दिवसांची प्रथा आहे. आणि BJPनं चॅलेंज देण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांचंही मतदान घडवून आणलं आणि BJPनंही मतदान घडवून आणलं. या सर्व रसायनांमधून हा टक्का वाढलेला मला दिसतो. एक तुम्ही जातीचा उल्लेख केला म्हणून विचारलं की विशेषतः मराठा मोर्चा जे झाले होते तेही ग्रामीण भागातनं जी संख्या प्रचंड पाहायला मिळाली, त्या संख्येचा आणि मतदानातल्या वाढीव संख्येचा मतदानाचा त्याचा काही संबंध लावता येईल? हो, याचा जवळचा संबंध या अर्थाने आहे की महाराष्ट्रामध्ये 1989ला OBC एकवटले होते. त्याच्यानंतर OBCमध्ये एकमुखी आयडेंटिटी फार मोठी नव्हती. ते अंतर्गत फुटायचे आणि मराठ्यांबरोबर जायचे, शिवसेनेबरोबर जायचे, भाजपबरोबर जायचे. परंतु आता ही पहिली घटना आहे मराठा मोर्चांमुळे की OBCंना OBC नावाची एक ठाम आयडेंटिटी मिळालेली आहे. ते एकत्रित झालेले आहेत आणि मराठा विरोधात वोटिंग करायचा असा एक सेन्स त्यांच्यामध्ये आहे. आणि या सेन्समध्ये सुद्धा मग वोटिंगचा टक्का वाढू शकतो. आणि तीच प्रक्रिया मराठ्यांमध्ये सुद्धा आहे. मराठ्यांना सुद्धा काय वाटतं की आपल्याला काहीतरी फसवलं जातं आहे, आपल्यावरती अन्याय होतो आहे आणि जो गरीब मराठा आहे त्याने कसं एकत्रित व्हावं याच्यासाठी एक आयडेंटिटी नावाचा प्रकार राबवला जातो आहे. त्यातूनही मराठ्यांनी एकत्रित येऊन मतदान केलेलं आहे. म्हणजे एकूण सर्वच बाजूंनी आपापल्या छावण्या बांधून ठेवल्या आणि त्यांनी वोटिंग घडवून आणलं आणि त्याचं रूपांतर मतदानाचा टक्का वाढण्यामध्ये झालेला आहे. हे इंटरेस्टिंग आहे. ग्रामीण भागामध्ये जे शहरात आपल्याला पाहायला मिळणार नाही, जात हा फॅक्टर जास्त महत्त्वाचा ठरेल आणि त्यातही त्याला या मोर्चांचं असलेलं पार्श्वभूमी जी आहे त्याकडे लक्ष ठेवावं लागेल, जो मुद्दा पवार सरांनी उचललेला आहे. पुन्हा एकदा शहरांकडे येऊयात. आशिष, मुंबईतली टक्केवारी 10% वाढणं, बाकी कोणत्या निवडणुकीत आपण म्हणतो 10% वाढले तर निश्चित काहीतरी वेगळा निर्णय अपेक्षित असतो, बदल अपेक्षित असतो. पण मुंबईच्या बाबतीत ही फसवी आहे असा एक प्रश्न कायम येतोय. कारण गेल्या वेळेस जवळपास 1 कोटी आणि काही हजार लोकांनी मतदान केलं होतं. यावेळेस टोटल आकडा हा 91 लाखांपर्यंत आलाय. त्यामुळे मतांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. मग ती टक्केवारीमध्ये मात्र तो आकडा जास्त दिसतो आहे, कारण वोटर लिस्टमध्ये 11 लाख लोक गायब आहेत म्हणून म्हटलं जाते. त्यामुळे हे फसवा आहे का खरंच संख्या वाढली आहे? आत्ताच जयेश सहार यांनी सांगितलं की 6 लाखांनी संख्या वाढली. म्हणजे त्यांनी असं स्पष्टीकरण दिलं निवडणूक आयोगाकडून की 6 लाखांनी खरोखरीच मतदार वाढले आहेत गेल्या निवडणुकीपेक्षा. जर आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा झाला आणि जर आपण हा भाग बाजूला ठेवला आणि फक्त वाढलेल्या मतदानाचा कुणाला फायदा होईल याचा विचार करायचा झाला तर मला सरळ वाटतं याचा फायदा भाजपला होऊ शकतो. आणि त्याची 3 कारणं मला वाटतात. एक तर आपलं जे पत्रकारितेतलं ट्रेडिशनल विजडम आहे जे प्रत्येक वेळेला सिद्ध झालंय की जेव्हा लोकांच्या मनात राग असतो त्यावेळेस ते जास्त प्रमाणात बाहेर येतात आणि मतदान करतात. तो सत्ताधाऱ्यांच्या जनरली विरोधात असतो, हे आपण पाहिलेलं आहे. सो त्यामुळे तो एक भाजपला फायदा होऊ शकतो. दुसरं मला एक लक्षात आलंय की शिवसेनेचं जे नेटवर्क आहे शाखांमधलं आणि बिल्डिंगमध्ये जाऊन अक्षरशः लोकांना मतदानासाठी खाली घेऊन येण्याचं ते शिवसेना करतच आली होती. ते अनेक वर्षांपासून शिवसेना करते. हे बाकीच्यांना जमत नव्हतं आणि ते यावेळेला काही प्रमाणात म्हणजे अमराठी लोक जे आहेत जे शिवसेनेला मतदान करत नव्हते ते आलेले आहेत. आणि तिसरं जे मला कारण वाटतं ते हे आहे की आत्तापर्यंत अमराठी माणूस जो मुंबईतला आहे तो महापालिकेच्या निवडणुकांबद्दल एकूणच जरा उदासीन होता आणि त्यांना असं वाटायचं की आपला यांच्याशी संबंध नाही, हे मराठी लोकांचं काहीतरी राजकारण सुरू आहे किंवा त्यांचा याच्याशी संबंध येत नसावा. पण आता त्या लोकांना असं जाणवतं की कुठेतरी आपले पण प्रतिनिधी इथे भाजपच्या रूपाने आले आहेत की काय. आणि भाजप मला जे या निवडणुकीत महत्वाचं वाटतंय ते म्हणजे सगळे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे बिहारमधले, उत्तर प्रदेशातले, ते कधी एकमेकांच्या सोबत येत नाहीत. म्हणून उत्तर भारतीय हे मुंबईमध्ये जास्त आहेत संख्येने, मराठींपेक्षा जास्त हिंदी भाषिक आहेत, पण ते एकत्र नाही आहेत. तर त्यांना एकत्र आणण्याचं आणि त्याला जोडून इतर जे भाषिक आहेत म्हणजे गुजराती असतील 17% वगैरे, ह्या सगळ्यांना एकत्र मोठ बांधण्याचं मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा मुद्दा शिवसेनेने एकत्र करायला आल्यावर बाकीचे भाषिकांचे ते भाजपकडे आणि त्याचा फायदा कारण की बीजेपी स्ट्रॉंग मुंबईमध्ये होतंय हे त्यांच्या लक्षात आलं आणि गुजराती आणि उत्तर भारतीय आपापल्या राज्यांमध्ये भाजपच्या बरोबर होतेच आणि त्यांनी विधानसभेला भाजपला मतं दिली होती. त्यामुळे मला असं वाटतं की या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा भाजपला होईल आणि त्यांच्या ज्या जागा अगदीच 30 होत्या त्या वाढतील. ते सत्तेत येतील की नाही माहित नाही, पण त्याचा फायदा भाजपला नक्कीच म्हणजे होईल. जे पवार सांगत होते की जातीच्या मुद्द्यावर पोलरायझेशन ग्रामीण भागामध्ये झालं ते भाषेच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये आणि शहरांमध्ये विशेषतः झालं. मृणाली, तुम्हाला सुद्धा हे विश्लेषण पटतं की का हे सुद्धा वाढीव टक्केवारीचा फसवा उद्योग आहे खेळांचा?
याच्यावरून जास्त काही विश्लेषण करता येणार नाही? मला असं वाटतं की जी मतदानाची टक्केवारी असते ती टोटल वोटर्स किती या बेसिसवर होत असते. त्यामुळे हे जे म्हणाले ते अतिशय बरोबर आहे की सहारियांनी जे काय सांगितलेलं आहे, मतदार वाढलेले आहेत, टक्केवारी त्यामुळे वाढलीच आहे. ते नाकारण्यात आणि हा फसवा खेळ आहे वगैरे म्हणण्यात सध्या तरी अर्थ नाही. मी स्वतः या निवडणुकीकडे शिवसेनेच्या अस्तित्वाची किंवा शिवसेनेच्या विजयाची निवडणूक या दोन अर्थांनी बघते. त्यामुळे मला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभेत जो शिवसैनिक होता तो आता यावेळेला मुंबई हातातून जाऊ द्यायची नाही या भावनेतून काम करत होता. त्याला प्रतिसाद मिळालाय की नाही मिळालाय ते उद्याचे निकाल दाखवतील. पण हे संपूर्ण मत भाजपचं आहे का याबाबत मी स्वतः साशंक आहे. कारण ही कुठेतरी अस्तित्वाची लढाई आहे आणि ती आपण जे काय मुंबईत 32% मराठी राहिलेलो आहोत त्यांनी मिळून लढायची आहे असा प्रयत्न करण्यात शिवसेना बऱ्याच मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे. त्याला उत्तर द्यायला म्हणून त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाने बिल्डिंगमधले उमेदवारही यावेळेला उतरवले आहेत. त्याच्याचबरोबर ज्याप्रमाणे म्हणतायत की उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी हे सगळे घटक पण कामाला लागलेले आहेत. पण ही अतिशय वेफरतीन निवडणूक मला तरी आज वाटते आहे. त्यामुळे त्याचा नक्की फायदा खरंच भाजपला होईल का हे मी तरी आज साशंक आहे. त्यावर तुम्ही साशंक आहात आणि शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई अशा प्रकारे ही निवडणूक होती असं प्रवीण नांदेडकरांचं म्हणणं आहे. छोटासा ब्रेक घेतो आहे. ब्रेक नंतर हा जो ट्रायड अँड टेस्टेड फॉर्म्युला आहे की ज्या वेळेस मतदान वाढतं त्यावेळेस कायम सत्ता बदल अपेक्षित असतो, इतिहासात असं बऱ्याचदा झालंय, पण तेच यावेळेस होईल का यावर आपल्याला बोलायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात. लक्षात ठेवा, सलग 40 तास हे महापालिकांच्या निवडणुकांचं आणि जिल्हा परिषदेच्या निकालाचं कव्हरेज एबी माझावर सतत सुरू असणार आहे. कौल मराठी मनाचा मध्ये काय निकाल येईल हे तर उद्याला आपल्याला दिसतील, पण ते निकाल का येतील याचं सखोल विश्लेषण आपण सगळ्या या तज्ज्ञांच्या, महाराष्ट्रभरातल्या तज्ज्ञांच्या सहाय्यानं करतो आहे. त्यामुळे कौल मराठी मनाचा बघायचं सोडून बाकीकडे दुसरी कुठेही जाऊ नका. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच परत येतो. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर कौल मराठी मनाचामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल उद्या येतील, पण जो मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्याचा फायदा कोणाच्या पारड्यामध्ये येणार याच्याविषयी आपण बोलतोय. तोच कळीचा मुद्दा या निवडणुकीच्या निकालात ठरेल असं सगळ्यांचं म्हणणं आहे. अरुण खोरे सरांकडे जाऊयात. अरुण खोरे सर, हा एक सगळे म्हणतात इतिहासकारातले सगळे दाखले देऊन की ज्या वेळेस जास्त मतदान झालं प्रत्येक वेळेस सत्ता बदलली गेली. मी अगदी ताजं उदाहरण म्हणजे 2009 आणि 2014च्या लोकसभा विधानसभा दोन्ही निवडणुकांचं आहे. दोन्ही वेळेस दिल्लीमध्ये सुद्धा, राज्यामध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन झालं आणि मॅसिव्ह मॅन्डेटनं झालं. असं नाही झालं की थोडके आकडे इकडचे तिकडे झाले. 10% मतदान वाढतंय, ग्रामीण भागामध्ये वाढतंय, बाकीच्या महापालिकांमध्ये विक्रम तयार होत आहेत. त्यामुळे यावेळेस सुद्धा इतिहासात जे घडलं त्याची पुनरावृत्ती होईल. इतकं ठामपणे मला नाही सांगता येणार, इतकं ठामपणे आपल्याला बोलता येणार नाही, कारण निकाल उद्या आहे. त्यामुळे या पद्धतीने सांगता येणार नाही. पण मी एक निश्चित सांगू शकतो की इंडिकेशन असलेल्या ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्यातली पहिलं इंडिकेशन काय आहे तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभा खणखणीत आणि जोरदार आणि दणदणीत झाल्या. तर ते जे स्पिरिट होतं सभेचं, त्या सभेमध्ये मिळालेलं जे स्पिरिट होतं त्या स्पिरिटचा उपयोग निश्चितपणे मतदानाची टक्केवारी मुंबईमध्ये वाढण्यात झालेला आहे असं मला वाटतं. आणि मी जे बघतोय तर मुंबईमध्ये त्यांच्या सभा ह्या अतिशय लाईव्ह सभा होत्या आणि छोटे छोटे विषय, सगळे विषय मांडत, भाजपवर टीका करत, मुख्यमंत्र्यांच्यावरती टीका करत त्यांनी ते केलं. मुख्यमंत्र्यांची शेवटची सभा जर आपण कोणी बघितली असेल तर ती शेवटची सभा एवढी पॅनिक होती आणि मुख्यमंत्र्यांना शेवटी डावे पक्ष आणि समाजवादी पक्ष जो शेअर वापरतात नेहमी दुष्यंत कुमारचा, तो शेअर वापरण्याची वेळ मुख्यमंत्र्यांच्यावरती आली. नॉर्मली ते असं कधी वापरत नाहीत, पण तो शेअर त्यांना वापरावा लागला. शेवटची सभा त्यांची फार पॅनिक होती आणि फार शेवटच्या सभेमध्ये आरपीआयच्या लोकांची जास्त गर्दी होती. म्हणजे त्यांना आठवलेंच्या पक्षाचा फायदा झाला. मी त्या सभेला गेलो होतो, अर्ध ग्राउंड रिकामं होतं आणि तिथे जी गर्दी होती ती आरपीआयचे झेंडे जास्त दिसत होते, भाजपची अशी अवस्था. कारण ते भाषण संपल्यानंतर आठवलेने त्यांचं अभिनंदन केलं, ते व्यासपीठावर होतेच, ते मी बघितलं. पण मला ते कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांची शेरोशायरी ऐकावी लागली. हा नाही शेरोशायरी नाही. काय झालं, मुख्यमंत्र्यांनी जो शेअर वापरला दुष्यंत कुमारचा की आग तुम्हारे सेने में भी लगनी चाहिए, तर हा शेअर आम्ही डाव्या चळवळीमध्ये, समाजवादी चळवळीमध्ये, विनिसच्या शिबिरामध्ये आम्ही अनेक वर्ष ऐकलेला आहे. तर तो एकदम मुख्यमंत्री म्हटलं तर मी जरा दचकलो थोडा. आणि ते हिंदीमध्ये बोलत होते, ज्या घाईघाईत बोलत होते. व्यासपीठावर जे भाजपचे चेहरे तुम्ही बघा नेत्यांचे, ते चेहरे सगळे अतिशय पेनफुल चेहरे दिसत होते मला. दे आर नॉट हॅपी. त्यामुळे मला असं दिसतं की मुंबईतल्या मतदानाचा फायदा निश्चितपणे शिवसेनेला होईल. पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये
पुण्यामध्ये मतदान जे झाले, पुण्यातल्या मतदानाची गंमत अशी आहे की 54% मतदान म्हणजे काही फार मोठं मतदान नाही. मतदान जरी वाढलेलं असलं तरी पुण्यामध्ये भाजपचे जे बालेकिल्ले आहेत, म्हणजे अगदी कोथरूड पट्ट्यास वगैरे सगळीकडे, त्या भागामध्ये भाजपच्या बाजूचं मतदान किती झालं असेल शंका आहे, कारण तिथे खूप टक्केवारी कमी आहे. ती 40 पासून 49% आहे. तर ते मतदान खूप कमी झालेलं आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो बालेकिल्ला म्हणून पुण्याची जी उपनगरं आहेत सगळी, त्या सगळ्या ठिकाणी मतदान मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं झालेलं आहे. आणि ते जवळपास 55% ते 60% आसपास झालेले आहे. तर तिथे त्यांना फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मतदानाचा होऊ शकतो. पिंपरीमध्ये देखील हीच परिस्थिती चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये राहील की ज्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. सोलापूर शहरामध्ये मतदान वाढलेले आहे. सोलापूर शहरामधली टक्केवारी जवळपास 60% आहे. सोलापूरमध्ये 2 घटक तिथे काम करत आहेत. एका बाजूनी काँग्रेसचा घटक काम करतोय, दुसऱ्या बाजूनी भाजपचे लोक काम करत आहेत. पण तिथे शिवसेनेचा आणखीन एक मोठा घटक आता ऍक्टिव्ह झालेला आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे जे पण हे सगळे काँग्रेसमध्ये सेनेमध्ये आले आहेत. अगदी म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो, या महापालिका निवडणुकीचं एका शब्दात वर्णन जर एखाद्या अभ्यासकाने केलं तर ते करेल, भारतातल्या लोकशाहीचा बोजवारा ओढालेली निवडणूक असं मी म्हणेन. कारण आयाराम गयाराम, तुम्ही विचार करा, यादी तुमची जाहीर कधी झाली? यादी तुमची तुम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत यादी नाहीये. बरोबर. आणि तुम्हाला एबी फॉर्म मिळतील, तुम्हाला तिथे मिळतील. ही निवडणूक आयाराम गयाराम याच मुद्द्यावर जास्त गाजली. पण आणखी एक मुद्दा आशिषला विचारतो. आशिष, या निवडणुकीमध्ये प्रचार ज्या प्रकारे हायटेक झाला आणि ज्या प्रकारे तरुण मतदारांना आकर्षित करायचा प्रयत्न झाला, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तरुण मतदार 14ला आले आणि त्यांनी सत्ता बदल केला असं बऱ्याचदा एक थेअरी मांडली जाते. तेच तुला दिसते, विशेषतः बीजेपीनं ज्या प्रकारचं सोशल मीडिया असेल आणि वेगळी मुंबईभर लागलेली होर्डिंग्स असतील, याचा काही परिणाम झाला आणि म्हणून टक्केवारी वाढली आणि तरुण मतदार आला का? असं काही घडलं का यात? तरुण मतदार असा मोठ्या प्रमाणात बाहेर आलेला खरं तर दिसला नाही. म्हणजे गेल्या निवडणुकीसारखंच चित्र होतं. पण मला एक गोष्ट इथे अजून वेगळी वाटते. हायटेक पेक्षाही यावेळेला महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचा प्रचार हा विधानसभेसारखा झाला. तो पूर्ण भाजपने विशेषतः आणि काही प्रमाणात शिवसेने तो सेंट्रलाइज्ड पद्धतीने प्रचार केला. म्हणजे इथे मुंबईमध्ये बसून पूर्ण राज्यातल्या महानगरपालिकांसाठीच्या जाहिराती तयार करणे, मग त्या सोशल मीडियावरून इन्सर्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये होत होत्या. आणि मला वाटतं हा एक खूप मोठा बदल यावेळेला आपण पाहिलाय की नगरपालिकेची निवडणूक, त्याचा प्रचार हा पूर्ण विधानसभेच्या लेवलवरती होणं, आणि ही खूप मोठी गोष्ट. म्हणजे खर्च आहे, त्या दृष्टीने विचार करणं आहे, मुख्यमंत्र्यांनी सभा घेणं आहे, म्हणजे अगदी जिल्हा परिषदेच्या याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सभा घेणं. आणि मला याचं एक कारण हे वाटतं की कॉम्पिटिशन, म्हणजे महाराष्ट्रातली जी पॉलिटिकल कॉम्पिटिशन आहे ती प्रचंड वाढली ही युती तुटल्यामुळे. आणि भाजप सगळ्याच नगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या खूप सिरियसली घेते. गुजरातमध्ये पाहिलं, ओडिशामध्ये पाहिलं, आता ओडिशामध्ये भाजप दुसऱ्या क्रमांकावरती आले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही अस्तित्व नव्हतं, ते एकदम दुसऱ्या नंबरवर आले. आणि त्यामुळे जोडून असं म्हणावं असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक जणू काय अध्यक्षीय निवडणूक आहे या स्तरावर नेऊन लढवली. त्यांच्याकडचा एकच हुकमी एक्का होता, तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नगरपालिका त्यांना कौल मिळाला, त्यामुळे हे कॅम्पेन त्या स्तरावर केलं गेलं का याचाही विचार करावा लागेल. आणि तो फळतोय का हे आपल्याला उद्या दिसेल. बरोबर. आणि हे आपण येऊया सुशील, तुलाच हा प्रश्न विचारायचा, एक छोटासा ब्रेक घेऊयात. पण जसं मृणाली नार्वेकर म्हणाल्या की 2 व्यक्तिमत्वांमध्ये विभागली गेलेली ही निवडणूक होती, फडणवीसांचं आणि उद्धव ठाकरेंचं, आणि त्याभोवतीच सगळं फिरत राहिलं संपूर्ण निवडणूक. ग्रामीण भागामध्ये पण हेच झालं का, सुशीलला आपल्याला विचारायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण ही चर्चा कायम ठेवणार आहोत. त्यानंतर कौल मराठी मनाचामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. यंदाची निवडणूक जी, त्याचा निकाल उद्या येणार आहे. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाढलेली मतदानाची टक्केवारी, आणि ती सत्ता बदल घडवणार की आणखी काही नवे परिणाम दाखवणार, यावर आपण चर्चा करतो. सुशीलकडे जाऊया. सुशील, आपण अगोदर चर्चेच्या वेळेस बोलत होतो की शहरी भागात तरुणांचं ज्यावेळेस मतदान वाढलं, मागच्या निवडणुकांमध्ये सत्ता बदल झालेला आहे. ग्रामीण भागात पण हेच पाहायला मिळालं का? आणि दुसरा मुद्दा जो मृणालीताई म्हणत होत्या की 2 व्यक्तिमत्वांमधली लढाई, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे, याच्यामुळे सगळी ती पोलराईज झाली आणि त्यामुळे पण मतदारांची संख्या वाढली असू शकते. तसं काही ग्रामीण भागात पण पाहायला मिळालं? ग्रामीण भागामध्ये मला वाटतं तरुणांच्या मतांची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे असं झालंय का, त्यापेक्षा सुद्धा तरुणांचं प्रमाण जास्त आहे आणि तरुणांनी जाणीवपूर्वक ते मतदान केलेलं आहे आणि त्याचा फटका अनेकांना तिथे बसलेला आहे.
हे सगळं जे मगाशी जातीय समीकरणावर पण म्हणजे बोलत कशात होते नाही, बऱ्याचदा रागात नव्हतं हा वाढतो तो मतदानाचा टक्का. रागातून प्रतिक्रिया म्हणून पण होतं. मगाशी जे जातीय समीकरणाविषयी हे बोलत होते की हे जातीय समीकरण देखील मतदानाच्या टक्केवारीला खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही मराठा मोर्चाचा संदर्भ दिला त्यानुसार प्रत्येक वेगवेगळ्या जशा ओबीसीतून त्याचं एक एकत्रीकरण लोकांचं व्हायला लागलं आणि आपण एकत्रित झालं पाहिजे ही भावना वाढायला लागली आणि त्यातून मतांची टक्केवारी तरुणांची विशेषतः वाढलेली दिसते. बरं, एक अच्छा. त्याच्यामध्ये तुम्हाला गंमत अशी सांगतो की काही सुरक्षित मतदारसंघातून तर काही लोक निवडून येणं शक्य नाही, त्या प्रवर्गाचीच लोक निवडून येतील. पण खुल्या प्रवर्गातून जिथे काही विशिष्ट लोक निवडून येणं अपेक्षित होतं, उदाहरण द्यायचं झालं मराठवाड्यातलं तर मी बीड नगरपालिकेच्या अध्यक्षाचं उदाहरण देईल की तिथे मायक्रो मायनॉरिटीचे भारतभूषण क्षीरसागर हे मेजॉरिटीच्या सगळ्या कास्टच्या उमेदवाराला पराभूत करून आलेले आहेत. मी परळीचं तुम्हाला उदाहरण देईल की तिथे सगळ्या मेजॉरिटी कास्टच्या उमेदवारांना पराभूत करून मायनॉरिटीच्या लिंगायत समाजाच्या महिला उमेदवार निवडून आलेल्या आहेत. जिथे ओपन कॅटेगरीमध्ये मेजॉरिटी येईल असं अपेक्षित होतं तिथे सुद्धा मायनॉरिटीची माणसं जाणीवपूर्वक निवडून आलेली आहेत. आणि हे 1, 2, 3 असं उदाहरण नाहीये, मेजरली असं दिसतंय की खुल्या प्रवर्गाच्या महिला किंवा पुरुषांच्या निवडणुका जिथं होत्या तिथे तेव्हा घडलेलं आहे. असंच चित्र आता सुद्धा चालू आहे की जे सगळे तरुण मंडळी बाहेर पडतात आणि धडा शिकवायची ही भाषा पण जो तुमच्या बोलण्यात मुद्दा होता की रागामुळं एका प्रकारचं की त्या रागातून सुद्धा मतदान वाढतं आणि तो ग्रामीण भागात जास्त दाखवलं किंवा प्रतिक्रिया म्हणून ते मतदान जास्त आलं. आजबे सर, हा जेव्हा राग लोकांचा एखाद्या मुद्द्याबद्दलचा सरकार विरुद्धचा वाढतो त्यावेळेस मतदान वाढतं असंही इतिहासात दाखले दिले गेले. जर 2014 मध्ये जर सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्रामध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये, ते पण एका प्रकारच्या रागातूनच प्रतिक्रिया असती होती, लोक चिडले होते सरकार विरुद्ध. जर हे मतदानाची टक्केवारी हे जर रागाचं द्योतक म्हणायचं तर आता या सरकारमध्ये असं काही तुम्हाला दिसतं की ही टक्केवारी तशा प्रकारच्या रागातून आलेली आहे महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये? म्हणजे मुंबई पुण्याचा एक वेगळा विचार करावा लागेल आणि ग्रामीण भागाचा वेगळा विचार करावा लागेल. आणि विशेषतः मुंबईचा, म्हणजे मी पुण्याचं पण त्यामध्ये धरणार नाही. याचं कारण असं की 2 महत्त्वाच्या घटना ज्या आहेत अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या, त्याचा खूप मोठा परिणाम आत्ताच्या ग्रामीण भागावर दिसतो आणि काही प्रमाणामध्ये तो शहरांमध्ये सुद्धा तो आहे. याचं कारण असं की पहिल्यांदाच या ठिकाणी म्हणजे मराठा मोर्चाच्या निमित्ताने ओबीसी समाज, दलित समाज यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो प्लॅटफॉर्म त्याने BJPच्या माध्यमातून तो साकारला गेला. त्यामुळं एक मोठा जो काही अँटी मराठा फिलिंग जी आहे त्याचा फायदा जो आहे तो पूर्णपणे BJPला फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. मतदानाची संख्या वाढली नाही, संख्या वाढली असेल की नाही माहीत नाही मला त्यामुळं, परंतु तो एक फॅक्टर या सगळ्या याच्यामध्ये झालेल्या मतदानामध्ये खूप त्यामध्ये काम करणार आहे. मुंबईमध्ये असं होतं की मुंबईतली, आणि खरं म्हणजे असं आहे की ही संबंध निवडणूक जी आहे ही निवडणूक शिवसेना, BJP आणि माध्यमं या तिघांमध्येच झालेली. बाकीच्या पक्षांना तसं काही से राहिलेलं नव्हतं. म्हणजे काही ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे, म्हणजे उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची असेल किंवा आणखीन कुठल्या ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाची असेल तशी ती आहे. पण ज्या पद्धतीचं केंद्रीकरण मुंबईमध्ये, ध्रुवीकरण झालं मुंबईमध्ये प्रचाराच्या अनुषंगानं किंवा चर्चेच्या अनुषंगानं किंवा संबंध निवडणूक ज्या मुद्द्यांवर लढली गेली ती शिवसेना आणि BJP, आणि या माध्यमातूनच संबंध ध्रुवीकरण झालेलं आहे. आणि ते ध्रुवीकरण जे ज्याला आपण म्हणतो त्या ध्रुवीकरणामध्ये बाकी सगळ्यांचे जे होते म्हणजे मराठी संघटित झाले, पण मराठीच्या विरोधामध्ये जे होते म्हणजे मराठी नाहीत, विरोधात नसतील ते पण मराठी नाहीत, ते सुद्धा संघटित झाले आणि ते काँग्रेसच्या आपल्या ते BJPच्या माध्यमातून झाले. प्रश्न असा आहे, काँग्रेसमध्ये जर भांडणं नसती किंवा त्यांचं जर काही जे काही निवडणुकीच्या अगदी तोंडावर जे काही संबंध काँग्रेसचं सगळं असा जो काही गड आहे तो असा खाली कोसळताना दिसला आपल्याला, तो जर झाला नसता तर जे अमराठी जे काँग्रेसला मतदान करतात ते त्यांचं ध्रुवीकरण BJPकडे झालं नसतं इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि ज्या म्हणजे ज्या काँग्रेसला ज्याला मतदान करायचं आहे असा जो काही त्यांचा पारंपरिक मतदार आहे तो सुद्धा आता असं बघतोय की काँग्रेस 3ऱ्या नंबरवर पण नाही आहे. अशा वेळेला मग सेनेला मतदान करावं की BJPला करावं, आणि मग तो बरोबर सेनेला मतदान करताना दिसतो. अच्छा,
म्हणजे असं आहे की पोलरायझेशन ज्याला आपण म्हणतो ध्रुवीकरण, हे ध्रुवीकरण दोन्ही बाजूलाच फक्त कसं झालेलं आहे आणि त्याचा म्हणजे की त्याचा फटका जो आहे तो या दोन काँग्रेसना बसणार आहे. त्याच्यामुळे आणि ती प्रक्रिया म्हणजे आता खरं कसं आहे की मुंबईतली ही प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सामाजिक इश्यूजचा पण त्यामध्ये भाग आहे. साहजिक आहे. हे असं म्हणता येत नाही की मध्यंतरी ज्या काही सामाजिक घडामोडी झाल्या त्याचा परिणाम मुंबईत नसेल, पण मुंबईच्या मराठी मतामध्ये तोही हे दिसतो आपल्याला. म्हणजे दलितांचं ज्या पद्धतीचं एकत्रीकरण झालं, म्हणजे असं आहे की रिपब्लिकन पक्षाची जी काही मतं असतील ती सगळ्या दलितांची मतं काही एकाच पक्षाला पडतील असायला भाग नाही, परंतु रिपब्लिकन पक्षाला जे काही थोडंफार पाठबळ मिळालं असेल ते सुद्धा बीजेपीच्या बाजूने वळणं ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे ध्रुवीकरण, पोलरायझेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुंबईमध्ये आणि बाकी ठिकाणी पण पाहायला मिळेल. तो मतदारांची संख्या वाढवायला पण कारणीभूत ठरला हाही आपल्याला म्हणता येईल. पवार सर, तुम्ही एकच मुद्दा जोडायचा आहे. याचबरोबर नोटबंदी हा देखील या निवडणुकीतला एक महत्वाचा मुद्दा होता का, यावर जर रागामुळं नोटबंदी विरुद्ध राग असेल, जो आपण बऱ्याचदा आहे असं म्हणत होतो, आणि रागामुळे मतदारांची संख्या वाढते, तर तो पण दिसला असेल या निवडणुकीत. काल मुंबईत तरी फिरताना नोटबंदी हा काही फार मुद्दा होता असं वाटलं नाही. मला असं वाटतं की नोटबंदी या निर्णयामागचा जो प्रामाणिकपणा आहे किंवा तो प्रामाणिकपणा आहे असं जनतेला वाटतंय, पण ती अंमलबजावणी करताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो काय ऑरा आहे तो दिसला नाही असं जनतेचं मत आहे. पण मला त्याहून पुढे जाऊन अजून एक मुद्दा नोंदवावासा वाटतो, जो आपण कुठेतरी इथे चर्चेत घेत नाही आहे का, की त्या नगरसेवकाची त्या वॉर्डातली लोकप्रियता हा देखील महानगरपालिकेतला एक मुद्दा निश्चित असतो. नाही, तो असतो. मला तुम्ही आता मगाशी जो नोटबंदीचा म्हणाला, आपल्याला त्याचा परिणाम मुंबई पुण्यामध्ये फारसा दिसणार नाही, कारण मुंबई पुण्यामध्ये नाही म्हणलं तरी चलन खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं गेलं. बरोबर. त्याचा परिणाम जो नोटबंदीचा होता तो सुरुवातीचा जो काही महिनाभर होता त्या पलीकडे काही फारसा दिसला नाही आणि तशी प्रतिक्रिया नाही. पण ज्या ग्रामीण भागामध्ये तालुक्यामध्ये त्याचा परिणाम होतो का हे बघणं महत्वाचं. कारण असं आहे की शेतकऱ्यांचा माल उचलला गेला नाही, तो तिथल्या तिथे हे गेला गेला किंवा मालाला भाव मिळाला नाही, हे जे काही परिणाम झाले किंवा रोजगारावर डायरेक्ट परिणाम झालेला आहे, हे सगळे परिणाम जे आहेत ते मुंबईमध्ये झालेत. पण ते कुठे झालेले आहेत, विखुरलेल्या प्रमाणामध्ये झाले आहेत, ज्यांचा आवाज नाहीये, ज्यांचा से नाहीये, जो बोलका नाहीये, पण तो ग्रामीण भागामध्ये जो आहे त्याचा परिणाम दिसू शकेल असं वाटतं मला. त्याचा परिणाम झालाय, ग्रामीण भागाच्या लोकांना त्रास झालाय. पण एक सगळ्यात मोठी गोष्ट कशी असते माहितीये का, नवरा मेला हरकत नाही ही जी आपल्याकडची म्हण आहे, म्हणजे मला त्रास झाला याचं दुःख मला कमी होतं, पण माझ्या समोर जो प्रचंड मोठा पैसेवाला आहे त्याचे पैसे संपले, तो अडकलाय, तो कात्रीत सापडणार आहे, याचा आनंद देखील काही ठिकाणी तो होता. आणि त्यामुळे तशी भावना फारशी मला व्यक्त होताना दिसलेली नाहीये तिथे कुठे, की याचा खूप त्रास झालाय. पण वेगवेगळ्या बाजार समित्यांच्या मध्ये माल उचलण्यामध्ये आणि पैसे मिळण्यामध्ये, कापसाचे भाव पडण्यामध्ये हा भयंकर त्रास तिथल्या लोकांना झालेला आहे. पण तो लोकांनी व्यक्त का केला नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात, ही एक मोठ्या संशोधनाचा विषय. मला काय वाटतं की याचे पूर्ण दोन अंग आहेत नोटबंदीचे, एक म्हणजे आर्थिक आणि दुसरं राजकीय. आर्थिक दृष्ट्या ते फसलं असं मला वाटतं, कारण की त्याचा काही फायदा ते सांगूच शकले नाही. काय फायदा झाला हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही, पण त्याचा राजकीय फायदा भाजपला होतोय असं मला वाटतं. कारण ज्या लोकांना त्रास झालाय असं ते म्हणतायत ती सगळी माणसं जाऊन भाजपला मतदान करतायत. हे आपण निवडणुकांमध्ये पाहिले, अगदी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकांना आणि विविध विधानसभांमध्ये पण, म्हणजे जर एक्झिट पोल्स खरे असतील तर. मी अनेक जणांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या बऱ्याच जणांचं म्हणणं हे आहे की ठीक आहे, त्रास झाला, आमचा थोडासा बुडाला काही दिवस धंदा, पर कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. किंवा त्या सगळ्या जणांचा मला असं वाटतं की मोदींवरती अजूनही विश्वास आहे की कदाचित मोदी वेव अजूनही शिल्लक आहे असं म्हणा. मोदी वेव शिल्लक आहे की नाही माहित नाही, पण त्यांच्यावरती विश्वास नक्की आहे. आणि त्यांना असं वाटतंय की कुठेतरी आत्ता, आणि आपल्याकडे ती एक भारतीय टेंडन्सी पण आहे की काहीतरी आपल्याला जर मोठं मिळवायचं असेल तर आपल्याला त्रास सहन करावा लागतो. म्हणजे आपण उपास तपास करतो किंवा स्वतःला त्रास दिला तर आपल्याला त्याची फळं मिळतात. सो त्यामुळे मला वाटतं की त्याचा फायदा भाजपला होईल. याला जोडून एक असा मुद्दा आहे की हे निवडणुकीत मतदान वाढलं का ग्रामीण भागामध्ये, तर लगेच आता काही वर्षांमध्ये, दीड वर्षामध्येच तुम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीचा एक मोठा टप्प्याला सामोरं जावं लागणार आहे महाराष्ट्रातल्या. आणि आता आमच्या ज्या खाजगी चर्चेत गप्पा झाल्या त्यात असं कळलंय की 12व्या आपल्या वित्त आयोगाच्या नुसार की सगळा निधी हा ग्रामपंचायतकडे दिलेला आहे.
आणि येणारी जी पिढी आहे ना, आता जी माणसं काम करत होती, मतदान आणत होती, त्यांना या निवडणुकीत आपला चमत्कार दाखवून ग्रामपंचायतीच्या वर आपला ताबा मिळवायचा आहे. अच्छा, आता ही जी उमेदवारी चाललेली आहे ना, ही उमेदवारीच या सगळ्या लोकांना उद्युक्त करते. म्हणजे तू पैसे घे आणि प्रचार कर असं म्हणायची गरज खूप कमी पडलेली आहे. उद्याच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून एक मोठा तरुण वर्ग या सगळ्यामध्ये पण एकदम थोडक्यात आशिषनी ज्या मोदी लाटेचा जो अजूनही काम करते असं म्हटलं, ती ग्रामीण भागामध्ये मला वाटतं मोदींबद्दल विश्वास आहे त्यांच्याबद्दलच्या विश्वासाची ती ग्रामीण भागात मला, दिसली. यांचं म्हणणं जे आहे ना, त्यामध्ये मला एक ते बरोबर वाटतं की बघा 2014ला देशामध्ये एक परिवर्तन झालं. बरोबर असेल, चूक असेल, जे काय असेल ते असेल, झालंय. 10 वर्षाची काँग्रेसची सत्ता गेलेली आहे आणि एक नवा पक्ष सत्तेवर आलेला आहे, पूर्ण बहुमतासह आलेला आहे. आणि आता 2 वर्ष आहेत, अजून 2.5 वर्ष आहेत, पण ज्या पद्धतीने आपला अपोजिशनची युनिटी व्हायला पाहिजे किंवा काँग्रेस उभा राहायला पाहिजे, ती उभारताना दिसत नाही. त्यामुळं ही जी बदलाची प्रक्रिया 14ला जी सुरू झालेली आहे ती आता 19 येते. आता 19 येते, तर त्याच्यामध्ये असं आहे की प्रस्थापित जे आहेत, प्रस्थापित नेतृत्व जे होतं काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादीचं किंवा आणखीन तत्सम पक्षांचं, त्याच्या पलीकडे एक संधी लोकांना उपलब्ध झालेली आहे. आणि ती संधी घेण्याकरता तरुण वर्ग जो आहे तो वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत तो पवार सर, तुम्ही पण हेच म्हणत होतात की हाच तो तरुण वर्ग जो आता पुढे येतोय. त्याचं असं म्हणणं आहे की राजकारण हे करिअरचं क्षेत्र आहे. म्हणजे राजकारणात जाऊन करिअर करायचं, दुसरीकडे कुठं नोकऱ्या नाहीत, आता संधी आहे ती संधी आहे अशा अर्थाने ते बघतायत. आणि त्याचे लिंकेजेस आहेत पुन्हा, म्हणजे निवडून आल्यानंतर ठेका घेता येतो, कॉन्ट्रॅक्ट घेता येतं, दुसऱ्याला पैसे देण्यापेक्षा आपणच स्वतः निर्णय घेऊ शकतो, या अंगाने ते सर्व पॉलिटिक्सकडे पाहतायत. पण दुसरा मोदींशी संबंधित असणारा नोटबंदीच्या बद्दलचा मुद्दा आहे. नोटबंदीचा त्रास खूप झाला, परंतु त्याचा इफेक्ट दिसेल का नाही, तर तो दिसायला पाहिजे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये. परंतु तरी सुद्धा न दिसण्याचं एक कारण ठरणार आहे, ते म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेक लोकांनी पक्षांतरं केली, तेव्हा त्यांनीच तो नोटबंदीचा त्रास निवळून टाकला, त्याला धूसर केलं. अच्छा, ज्यांनी विरोध करायला पाहिजे होता तेच दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन दाखल झाले, त्याच्यामुळे तो त्रास निवळला असं म्हणता येईल. पण हा एक मुद्दा इंटरेस्टिंग आला की आपण तरुण मतदारांविषयी अगोदर बोलत होतो, पण त्याच वेळेस ही निवडणूक पुढच्या 2019 जी महत्वाची निवडणूक होणार आहे त्यासाठी नवीन राजकीय नेतृत्व पण तयार करण्यासाठी एक महत्वाची अलीकडची पायरी कशी आहे 2 वर्ष अगोदर हे आजबे सर आणि पवार सरांच्या बोलण्यात आपल्याला समजतं. त्या दृष्टीने पण ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे नवीन राजकीय नेतृत्वासाठी. या चर्चेमध्ये या मुद्द्यावर इथंच थांबतोय. पण कौल मराठी मनावरचा मध्ये 40 तासांचं अखंड हे विश्लेषण असंच सुरू राहणार आहे. थोड्याच वेळात ब्रेक नंतर परत येतो आहेत आणि नवीन मुद्द्यावर, या निवडणुकीच्या एखाद्या नवीन अँगलवर अशीच सखोल विश्लेषण आणि चर्चा. तुम्ही पाहत रहा कौल मराठी मनाचा ABP माझावर.